नमस्कार मित्रांनो, विदर्भ YT या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी मनोज सांबारे स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज देखील दिवसभरामध्ये आपण सांगितलं होतं की हप्ते वितरणासंदर्भात वेळ निश्चित नाही आहे। आज दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण होऊ शकतं, पण लक्षात घ्या, आज दिवसभरामध्ये देखील निराशाच हाती आलेली आहे। आज दिवसभरामध्ये कोणत्याही प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण सुरू झालेले नाही आहे। त्यामुळे हप्ता कधी येईल अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे। आणि तर काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या चुकीच्या संभ्रमात आहेत की आज देखील आपल्याला अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला आला नाही आहे, म्हणजे आम्ही अपात्र झालेलो आहोत का? अशा प्रकारचा समज लाडक्या बहिणींना झालेला आहे। त्यामुळे मी सांगू इच्छितो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून लाखोंच्यामध्ये लाडक्या बहिणी बाकी आहेत, त्यांना हप्ता येणं बाकी आहे। त्यामुळे तुम्ही अपात्र नाही आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना मिळणार होता। केवळ शासकीय GR लक्षात घ्या की DBTद्वारे जी प्रोसेस करावी लागते याच्यामध्ये कुठेतरी लक्षात घ्या की ही प्रोसेस होत नाही आहे। तर यामध्ये लक्षात घेण्याची बाब असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिती तटकरे जे निवडणुकांच्या यांच्या पार्श्वभूमीवरती प्रसारामध्ये पुढे दिसत आहेत, पण यांच्यामध्ये मात्र यांच्याकडून कोणतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचे हप्ते वितरण संदर्भात घोषणा होत नाही। हीच दुर्दैवाची बाब आहे। कारण काही लाडक्या बहिणी हप्ता आलेला आहे, एका घरामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील, एका बहिणीला आलेला आहे, दुसऱ्या बहिणीला आलेला नाही आहे, मग ते अपात्र झालेले आहे का असा त्यांचा समज झालेला आहे। पण लक्षात घ्या, केवळ DBT एकच दिवस ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्या दिवशी दिवसभरामध्ये ठराविक थोड्याच लाडक्या बहिणींना, संपूर्ण राज्यभरातील काही लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला होता। त्यामुळे बहुतांश लाडक्या बहिणी आहेत की लाखोंच्या संख्येमध्ये आहेत, ज्यांना 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे। यातील लक्षात घ्या की 1 ते 1.5 कोटींच्या आसपास लाडक्या बहिणी अजूनही लाभ आलेला नाही आहे। तर लक्षात घ्या की या आकडेवारीमध्ये तफावत असू शकते, पण जास्तीत जास्त लाखोमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही आहे। त्यामुळे आपण सांगतच आहोत की हप्ते वितरण पुन्हा सुरू होणार आहे आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सगळ्यांना कन्फर्म मिळणार आहे, म्हणजे मिळणारच आहे। फक्त आता हा हप्ता कधी वितरित होते आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आम्ही देखील वारंवार मंत्री आदितीताई तटकरे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रेस कॉन्फरन्स असतील व प्रेस कॉन्फरन्स वारंवार चेक करत आहोत की यांच्यामध्ये कुठे घोषणा होत आहे का हे पाहत आहोत। संबंधित विभागांतर्गत देखील माहिती घेत आहोत, पण अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ वितरण सुरू झालेला नाही आहे। तर याची निश्चित अशी वेळ कोणी सांगू शकत नाही किंवा DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळीच या संदर्भात माहिती देता येणार आहे। तर मी या व्हिडिओतर्फे एकच सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही झालेले आहात, तुम्हाला देखील हप्ता लवकरच येईल। म्हणजे 14 जानेवारी जे मकर संक्रांत आहे त्याच्या आधी तुम्हाला हप्ता मिळू शकतो। लक्षात घ्या, शासनाने तरी लवकरात लवकर हा जो लाभ आहे हा लाडक्या बहिणींना वितरित करावा। अनेक लाडक्या बहिणी या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता द्यावा ही शासनाला आपल्या चॅनलतर्फे विनंती आहे। परंतु हप्ते वितरण कधी सुरू होऊ शकते याची निश्चित अशी वेळ नाही आलेली आहे। वितरण सुरू झाल्या संपूर्ण माहितीवर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे KYC संदर्भात मुदत संपलेली आहे, पुन्हा मुदतवाढ झाली नाही आहे। मुदतवाढ होण्याची शक्यता ही संपूर्ण शासनावर डिपेंड आहे। तर अजूनही KYCची मुदत वाढलेली नाही आहे, मुदत संपलेली आहे। पोर्टलवरून देखील तो टॅब काढण्यात आलेला आहे।
तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी नक्की शेअर करा. हप्ते वितरण लवकर सुरू व्हावे हीच आपली अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे थोडी प्रतीक्षेची मर्यादा देखील संपलेली आहे. दुसरा आठवडा उजाडलेला आहे तरी देखील हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा होत नाही आहे. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. लवकरच मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना प्रश्न मार्गी काढावा हीच अपेक्षा. तर या पद्धतीचा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांना शेअर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.